नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक विविध वाहिन्यांवरचे एंटरटेनमेंट शो कमी झालेत म्हणून की काय, शिवसेना भाजपवाल्यांनी मनोरंजनाचे वेगळे प्रयोग सुरू केलेत. म्हणजेच रोज उठून एकमेकाला निजाम, औरंगजेब अशा इतिहासकालीन उपमा देता देता ही मंडळी आता थेट पॉप्युलर हिंदी सिनेमापर्यंत येऊन पोहोचलेत. सध्या युतींच्या या नेत्यांमध्ये शोले भडकलेत. असरानी काय, गब्बर काय, फुल टू डायलॉग बाजी सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी पक्षाच्या पाक्षिकात आपलं मनोगत काय व्यक्त केलं, त्यांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम शिवसैनिकांनी सुरू केला. मग काय, मुंबई भाजप अध्यक्षांनी मनोगतच्या जाळपोळीला सामनाच्या जाळपोळीनं उत्तर देण्याचा इशारा दिला. त्यामुळे युतीमध्येच भडका उडाला. आज कांदिवलीत शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नांदेडमध्येही त्याच नाटकाचा दुसरा अंक पाहायला मिळाला. पाक्षिक आणि मुखपत्रातून मुद्दे मांडण्याच्या ऐवजी आता युतीतली नेते मंडळी रस्त्यावर उतरून मुद्द्याची भाषा करतायत. दररोज उठून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करायची, जाळपोळ करायची, सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा इशारा द्यायचा, असे सगळे प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष रंगवू लागलेत. भाजपवाले युतीतली कमान मोडायला लागलेत आणि शिवसैनिक कमळाच्या पाकळ्या खुडायला लागलेत. युतीतली नाती तर केव्हाच तुटली. दोन्ही बाजूने एकमेकांचा हिशोब केला जातोय. दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झुंजवून पहिल्या फळीतले नेते एक प्रकारे आपल्या राजकारणाची डाळ शिजतायत का हे पाहतायत. मतभेद आणि मनभेद तर केव्हाचेच आहेत, पण आता त्याच्या पुढे जाऊन एकमेकांना आव्हान द्यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सत्तेसाठी एकत्र संसार करायचा आणि निवडणुका आल्या की घरात आदळापट करायची, हे कसलं लक्षण? भाजप आणि शिवसेना खरंच एकत्र नांदायचं नाहीये की केवळ दिखाऊपण आहे? जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ही केलेली नुरा कुस्ती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई झालेली नाही, रस्त्यावर पाणी तुंबलंय, कचऱ्याचे ढीगच्या ढीग शहरात आहेत. अशा वेळी मुख्य समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी ही ड्रामेबाजी सुरू आहे का? एरवी जगातल्या सर्व विषयांवर बोलायला उत्सुक असलेले भाजपवाले या राडेबाजीवर आज प्रयत्न करूनही, आम्ही अनेकदा बोलवूनही आलेले नाही, मौन बाळगून गप्प काय आहेत? आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकात दोघांच्या या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लाभ होणार आहे का? युतीतल्या या वादामागचं खरं कारण काय? सत्तेत युती आणि रस्त्यावर धक्काबुक्की ही नेमकी का सुरू आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. शिवसेना भाजपचा राडा. शिवसेना भाजप युतीचा राडा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ज्यांनी आज आंदोलनाने जाळपोळ केली आहे त्यांनी उद्या स्वतःच्या जाळपोळीच्या विषयात सुद्धा तयार राहावं लागेल, हे सुद्धा सार्वजनिकरित्या मी स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला चेतावणीची गरज लागत नाही. आला अंगार तर घ्यायचा शिंगार, ही आमची मूळ स्वभाव आहे. एकमेकांना शिंगावर घेण्याची ही भाषा पाहिजे. भाजप शिवसेनेच्या संसारात कसे खटके उडतायत ते पहा. निजाम काय, औरंगजेब काय, वाघ काय आणि सिंह काय, एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. युतीतल्या वादाची ताजी ठिणगी पडली आहे ती भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या लेखामुळे. भाजपच्या मनोगत पाक्षिकात त्याने उद्धव ठाकरेंची तुलना शोले मधल्या असरानीशी केली. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ असं म्हणत त्याने उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. आधे इधर जाओ और बाकी हमारे साथ आओ. उद्धव ठाकरेंची अंग्रेजों के जमाने के जेलरशी केलेली तुलना शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. शिवसेनेनेही मग भाजप अध्यक्ष अमित शहाना गब्बर सिंगचा रोल देऊ केलाय. सरदार, दो आदमी ये हाथ हमको दे दे ठाकुर. नहीं, ये हाथ हमको दे ठाकुर. आमच्या पक्षप्रमुखांना जर ते असराणी म्हणत असतील तर त्यांचे जे अमित शहा आहेत हे गब्बर सिंगच्या भूमिकेत एकदम पक्के बसतात. कारण आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहिला तर आपण त्या इतिहासाला ते त्या भूमिकेला शोभतायत, गब्बर सिंगच्या भूमिकेला शोभतायत. आणि शोलेच म्हणत असाल तर शेवट गब्बर सिंगचा काय झाला तो बघायला मिळेल. शिवसेना नेते एवढे चिडले आहेत की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवायला तयार रहा अशी जाहीर धमकीच त्याने दिली आहे. भंडारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तेव्हा मुंबई भाजप अध्यक्षांनीही ठोशाला ठोसा देण्याचा इशारा दिलाय.
भारतीय जनता पार्टी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. लिखाणाचं स्वातंत्र्य एका व्यक्तीला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला राहिलंच पाहिजे. आंदोलन आणि निदर्शनाचा मुद्दा हा प्रत्येक राजकीय पक्षाला एका अर्थाने अवगत आणि आवश्यक असलेला आहे. ज्यांनी आज आंदोलन आणि जाळपोळ केली आहे त्यांनी उद्या स्वतःच्या जाळपोळीच्या विषयात सुद्धा तयार राहावं लागेल, हे सुद्धा सार्वजनिकरित्या मी स्पष्ट करू इच्छितो. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेत हाबाधुबीचा खेळ रंगलाय. आता हा संसार खरोखरच अर्ध्यावरती मोडून पडणार की जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीची ही लुटूपुटूची लढाई आहे. ये पब्लिक है, सब जानती है. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ये पब्लिक है, सब जानती है. शिवसेना भाजपच्या राड्याचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर. किशोरीजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत नवाब मलिक. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. नवाब मलिकजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि माझ्यासोबत दोन ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत. एक आहेत शैलेंद्र परांजपे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि दुसरे आहेत वरिष्ठ सहाय्य संपादक लोकमतचे संदीप प्रधान. संदीपजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. जो मुख्य प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टेलिव्हिजन संचाच्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे सत्तेत युती आणि रस्त्यावर धक्काबुक्की सुरू आहे का? सत्तेत युती आणि रस्त्यावर धक्काबुक्की सुरू आहे का? आपण थेट जाऊया किशोरी पेडणेकर यांच्याकडे. किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या मुखपत्रात लेख लिहून तुम्ही मनोगतातल्या लेखातल्या विचारांना उत्तर देऊ शकला असतात. याच्याऐवजी तुम्ही माधव भंडारी यांचे प्रतिकात्मक का होईना पुतळ्याचं दहन करायचा निर्णय घेतला आणि तसे पुतळे दहन केले गेले. त्यांच्या विरोधातल्या घोषणा दिल्या गेल्या त्यांना. मग त्यांनी देखील तुमचं वृत्तपत्र जाळू असं म्हटलं तर त्यांचं बिघडलं कुठे? नाही, मुळात म्हणजे शिवसेना या पक्षाचा जर आपण एकंदर ढाचा पाहिला तर स्वाभाविकरित्या जी प्रतिक्रिया असते नेहमीच दिली जाते त्या पद्धतीने ती दिली गेली. त्या याच्यामध्ये पक्षप्रमुखांना जेव्हा असं म्हटलं गेलं तर त्यांचे जे अमित शहा आहेत त्यांना आम्ही गब्बर सिंग म्हटलं. त्याच्यापेक्षाही ज्यांनी लिहिलं ते पिक्चर राजपाल यादव, हे इथून सुरुवात नाही झाली, ही त्याच्याही आधीपासून झाली. जर या पद्धतीने भारतीय जनता पार्टी एवढे आमदार आले किंवा एक हाती सत्ता आली म्हणून ज्या पद्धतीने जी वागायला लागली आहे, म्हणजे हे तर आज तुम्ही ही उदाहरणं म्हणून घेतली, पण त्याच्या आधीची जी गळचेपी किंवा जे काही चाललंय हे पाहता ज्या देशातल्या अंतर्गत प्रश्नांच्या उत्तराचं विचारूनही मिळत नाही, तर त्याच्यामुळे ज्या काही प्रतिक्रिया घडत गेल्या त्या शिवसेनेच्या स्वभावाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे त्याचा झाल्यानंतरही दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा सांगितलं गेलं की आता शांतता राखा, त्याच्यानंतर काही तासच उलटले आणि त्या काही तासानंतर जेव्हा आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियानंतर पुन्हा जी आता तुम्ही धक्काबुक्की म्हणताय ती धक्काबुक्की ज्या आज हॉस्पिटलचं एक उद्घाटन होतं त्या लोकांना सगळ्यांना बोलवलेलं होतं. कार्यकर्ते म्हणत असाल तर मग तिथे नेते काय करत होते? जे खासदार म्हणून आहेत शेट्टी साहेब आमदार होते, मग त्यांनी या पद्धतीने ना मला सपोर्ट केला, एकंदर असं दाखवलं की आमचा विरोधही नाही. मग तिथे जी घोषणाबाजी झाली तो काय प्रकार होता? त्यामुळे एका बाजूने किशोरजी, हे सगळं कसं चाललंय मध्ये आपल्यासोबत नवाब मलिक आहेत. नवाब मलिक, पूर्वी आकाशवाणीवर एक चांगला कार्यक्रम असायचा भुले विसरे गीत, पण आजचे राजकारणी आम्हाला सत्तारूढ पक्षांमधली भांडणं विसरू देत नाहीयेत. तुमच्या काळातही होती तशीच ती आत्ताच्या काळात आहेत. काय फरक आहे तुमच्या आणि काँग्रेसच्या भांडणामध्ये आणि आत्ताच्या शिवसेना भाजपच्या भांडणामध्ये? दोघांच्या भाषेत फक्त फरक आहे का आणखीन काही वेगळं आहे? बघा, असं आहे की आमचे जे वैचारिक किंवा एखाद्या विषयावर मतभेद होत होते ते बसवून आम्ही मिटवत होतो. यांच्यात कुठलेही प्रकारचे मतभेद नाही. हे जे तुम्ही सुरुवातीला बोलले नूरा कुस्ती, हा नूरा कुस्ती सुरू आहे. आता किशोरीताई बोलत होती की आमच्या नेत्यांनी सांगितलं, आम्ही शांत बसलो. पुन्हा शेलारांनी ठिणगी मांडली. म्हणजे ठरून राडा ते करताय. या राज्यातले जे मूल विषय आहे
मूलभूत प्रश्न आहे. त्यांच्याकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे ड्रामेबाजी आहे. 1.5 वर्षामध्ये दोन्ही पक्षाचे सरकार असताना लोकांना न्याय ते देऊ शकले नाही, या राज्यातले प्रश्न सोडू शकले नाही. त्यासाठी या प्रकारे कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी हे ड्रामेबाजी 1-2 महिन्यामध्ये ते करत राहत आहे. म्हणजे त्यांना काम करता येत नाही. स्वतः मुख्यमंत्री सांगतात, अधिकारी आमचे ऐकत नाही, IAS अधिकारी ऐकत नाही, प्रशासकीय अधिकारी ऐकत नाही, आणि एकंदरीत राज्यभर हा सरकार लोकांना न्याय देऊ शकते अशी मानसिकता लोकांच्या मनामध्ये नाही. सरकारच्या विरोधात वातावरण असताना हे ड्रामेबाजी दोन्ही पक्षांनी ठरवून केलेलं आहे. किशोरीताई, ही सगळी तुमची ड्रामेबाजी आहे, ही एक प्रकारची नुरा कुस्ती आहे असं स्पष्टपणे विधान आता नवाब मलिक यांनी केलं. त्याच्यावर मी तुमची प्रतिक्रिया घेणारच आहे. परंतु पूर्वी बाळासाहेब असताना तुमचे आमदार कमी असायचे, तुमच्या नगरसेवकांची संख्या कमी असायची, परंतु त्याचा एक दबदबा धाक असायचा, आणि त्याच्यामुळे की काय एकदा नुसतं कमळाबाई म्हटलं की सगळं चिडीचुप्प व्हायचं. परंतु आता कमळाबाई म्हटल्यानंतर पूर्वीसारखे नेते मातोश्रीवर धावत नाहीत, सेंटॉर हॉटेलमध्ये बैठका होऊन दिलजमाई होत नाही, आणि एक युतीचा फॉर्म्युला समोर येत नाही. तर आता थेट उद्धव ठाकरे यांना विनोदी नटाच्या हास्यास्पद अशा वाटणाऱ्या उपमा दिल्या जातात. भाजपची हिंमत वाढली का तुमची किंमत कमी झाली? नाही, आमची किंमत कधीच कमी नाही होणार. आम्ही ती करू देणार पण नाही. मुळामध्ये ज्या पद्धतीने भाजपाची हिंमत वाढली, हा जो तुमचा रोग होता त्याला उत्तर देईन की ती हिंमत त्यांची वाढली. हो, जादूचा दिवा जसा मिळतो तसे त्यांना नरेंद्र मोदी साहेब मिळाले, आणि तो जादूचा दिवा घासणारे जे अमित शाह आहेत ते या हुक या बाय क्रोक ही सत्ता हवीत ज्या पद्धतीने वागतायत तिथे त्यांची हिंमत वाढली, आणि त्या हिमतीला आमच्याकडनं तसंच उत्तर दिलं जाणार हे नक्की आहे. आमची किंमत ही त्यांनी नाही ठरवायची. आमची किंमत आमची लोक मतदार ठरवत आहेत. आजच्या घडीला जर महाराष्ट्राचं निवडणूक तुम्ही जर पाहिली तर 63 आमदार जेव्हा आले ते एक हाती आले. असं नाही, मुद्दा तर तोच आहे की ते सगळे एक हाती आले. पूर्वी एवढे आमदार नसायचे, 40च्या वरती नसायचे, परंतु त्याचा एक धाक होता. कमळाबाई म्हटल्यानंतर मातोश्रीवर सगळे लवटांगण घालायला जायचे, परंतु आता असं होत नाही. आता माधव एक सारे त्यांचे प्रवक्ते सुद्धा तुमच्या पक्षप्रमुखांची खिल्ली उडवतात. सांगते ना सर, कमळाबाई म्हटल्यानंतर प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने एक वेगळा त्यांनी रिस्पेक्ट सगळीकडे ठेवलेला होता. आपले संदीप आत्ता याच्यावरती आहेत, त्यांनीही मागच्या डिबेटवर सांगितलं होतं की ह्या लोकांमध्ये ते लोक एक सेतू होता. मुळात तो सेतूच पडला. सेतू पडल्यामुळे हे सगळी वानर सेना जी म्हणते ना माकड चेष्टा, हे चालू झालेलं आहे. आणि लोटांगण घालण्यापेक्षा ते साहेबांचा रिस्पेक्ट ठेवून मतभेद सगळीकडे असतात, पण मतभेदांना एक विचार जर दिला तर ते मतभेदाचं म्हणता येईल. हे मतभेद नाहीत, बाय हुक अँड बाय क्रूक ही जी किल्ली दिलेली आहे त्या किल्लीप्रमाणे तेच चाललंय. तुम्ही आता जादूचा दिवा असं म्हणताय, परंतु त्या जादूचा दिवा घासल्याने लोकसभेत तुम्हाला यश मिळालं ना? हो, मिळालं ना. त्या यशाला आम्ही आजही सन्मान करतोय ना. परंतु त्याच्या खाली जे अमित शाह आले, म्हणजे नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल किंवा आज फडणवीस ज्या पद्धतीने आज तुम्ही जर बघाल तर भारतीय जनता पार्टीमध्ये असा एक गट तयार होतोय की कंपल्सरी तेव्हाही होता आणि आजही आहे की शिवसेनेचे आणि यांची जवळीक ठेवायचीच नाही. जर ह्या पद्धतीने ते वागत असतील तर आम्ही कधीही गांधीजींची म्हणजे आपला असा स्पष्ट आरोप आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आता सध्या एक मोठा गट आहे की ज्याला शिवसेना भाजप युती नको आहे. माझं मत म्हणण्यापेक्षा पत्रकारांचं मत आहे, आणि ते त्यांनी बऱ्याच वेळेला या चॅनलच्या माध्यमातून मांडलंय. आपण आपला रोग बवरा संदीप प्रधानांकडे. संदीप प्रधान, नोबडी इज ॲज एक्सपर्ट एज यू दॅन शिवसेना भाजप युती, आणि शिवसेनेचे अनेक नेते तुमच्याशी दिलेल्या मुलाखतींमुळे कसे गाजले आहेत हा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे, आणि तो म्हणजे संदीप प्रधान नेमकं काय चाललंय? एकीकडे विरोधी पक्षाची स्पेस सुद्धा सत्तेतला युती भागीदार असणाराच पक्षात भरून काढतोय. नाही, जे चाललंय ते खरोखरच दुर्दैवी म्हणावं असं आहे. म्हणजे आता नवाब मलिक असं म्हणाले की आम्ही बसून चर्चा करून प्रश्न सोडवत होतो, पण त्यांच्या 15 वर्षाच्या सत्तेच्या काळातही अनेकदा असे
परस्परांवरती खूप अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली गेली. आता हे जे कोणी शिवसेना भाजप पक्षाचे नेते आहेत हे सुद्धा काही वेगळं करत नाही, ते त्यांच्या 2 पावले आणखीन पुढे आहेत. आणि मला असं वाटतं की त्याचं एक कारण असं आहे की आपण लक्षात घ्या की मध्ये एकनाथ खडसेंवर आरोप झाले, शिवसेनेच्या वायकरांवरती आरोप झाले. आता मंत्र्यांवर जेव्हा आरोप होत आहेत तेव्हा त्याच्याकडून पूर्णपणे लक्ष दूर करण्यासाठी तर ही नुरा कुस्ती सुरू नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण असं आहे की आशिष शेलार यांनी मगाशी जेव्हा बोलताना काय जाळणार ते सांगितलं नाही, सामनाचा नामोल्लेखही केला नाही. आज सामनाचा जो अग्रलेख आलाय त्याच्यामध्ये मोदींच्यावर स्तुती केली आहे, मुख्यमंत्र्यांची स्तुती केलेली आहे आणि एक वाक्य असं म्हटलंय की ब्लॅकमेलिंग, दलाली आणि स्वैराचाराचे राजकीय कवच मिळवून. आता हे कोण लोक आहेत की जे ब्लॅकमेलिंग करतायत, दलाली करतायत, स्वैराचार करतायत, सत्तेचा गैरवापर करतायत? नाव कुणाचंही घेतलेलं नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुणी कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण आडून आडून बोलत राहायचं आणि संपूर्ण महत्वाचे प्रश्न, जसं आपण मगाशी म्हणालात की नाले सफाईचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे किंवा इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, त्याच्याकडून पूर्णपणे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं, हा सगळा त्याच्या मागचा उद्देश दिसतोय. नवाब मलिक, शिवसेनेनं जे एक विधान केलं त्याच्यातलं एक निश्चित डेफिनेट विधान असं होतं की आम्ही सरकारमधून बाहेर पडतो, अजित पवार, सुनील तटकरेंना सोबत घेऊन सरकार चालवा अशी ऑफर सेनेनं भाजपला दिली. भाजपकडून तशी खरंच ऑफर आली आहे का तुम्हाला? नाही, आम्ही स्पष्टपणे शिवसेनेला बोलू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारच्या सरकारला पाठिंबा देणार नाही. जर यांची हिंमत असेल तर पाठिंबा काढा, होऊ दे ना निवडणुका. या 1.5 वर्षामध्ये लोक यांना किती कंटाळलेली आहे याच्यातून निकाल निश्चितपणे येणार आहे. आता कुठेतरी यांचेच पक्षाची लोक यांना सोडून पडून जातील त्यासाठी हे बाहेर पडत नाही. शिवसेनेमध्ये खिंडार पडणारे हे भाजपची लोक खासगीत बोलत राहत आहे. त्यामुळे उद्धव साहेबांना इतकी ताकद नाही की पाठिंबा काढून घ्यायचा, त्यामुळे ते लाचारीने तिकडे चिटकून राहिलेले. आणि ही परिस्थिती असताना आम्हाला अजिबात पाठिंबा द्यायचा नाही, यांच्याबरोबर सत्तेत जायचं नाही. आता कुठेतरी आरोप करत असताना म्हणजे आमचे लोक हे वेगळ्या पद्धतीने दबावाखाली आहे किंवा भ्रष्टाचारमध्ये अडकलेले, हे गेली 5-7 वर्षे हे आरोप होत राहिलेले. आम्ही खात्रीने सांगू इच्छितो की आम्ही या कुठल्याही प्रकारच्या पाठिंबा शिवसेनेला जर बाहेर पडायचं आहे तर निवडणूक होऊ द्या. शिवसेनेने इशारा देताना अजित पवार आणि सुनील तटकरे हीच 2 नावं का वापरली असावी असं वाटतं आपल्याला? नुसतं राष्ट्रवादीच्या सोबतीनं तुम्ही तुमची सत्ता चालवा असं का नाही म्हटलं असावं? काय वाटतं तुम्हाला, याच्या मागे रोग काय आहे त्यांचा? असं आहे, कुठेतरी एखादा आरोप करत असताना गेली 4-5 वर्ष हेच आरोप करत राहिले. 1.5 वर्ष यांच्या सरकार असताना अजूनही कुठलेही एक विषय ते समोर आणू शकले नाही. खोटे बोलून कुठेतरी लोकांना बदनाम करण्याच्या कट कारस्थान होता, त्याचा आधार घेऊन दोघं नेत्यांच्या नावं घेतलेली आहे. पण यांना खात्रीने सांगू इच्छितो की आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, कुठल्याही प्रकारचा पाठिंबा. पण दुसरी त्यांची प्रतिक्रिया घेऊया. नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही. असं असताना आता तुम्हाला जर सत्तातून बाहेर पडायचं असेल तर निवडणुकीला सामोरं जाण्याशिवाय मग पर्याय उरणार नाही. तसं असेल तर तोही प्लॅन बी शिवसेनेकडे तयार आहे का? भाग क्रमांक 1. आणि नंबर 2, राष्ट्रवादीचा उल्लेख करताना फक्त अजित पवार आणि सुनील तटकरे हेच उल्लेख का येत आहेत? ते 2 पक्ष चालवतात असं दिसतंय, बाकीचे शून्य दिसतंय असं वाटतंय. आणि निवडणूक घ्यायची की नाही घ्यायची किंवा काढायचं, अल्टिमेट आम्ही दिलं, ते अल्टिमेट आता भाजपाने स्वीकारावं. मग मला एक कळत नाहीये की आजच्या घडीला राष्ट्रवादीनी बाहेरून पाठिंबा देतो तो टेक्निकली अजूनही व्हायबल आहे की निघालेला आहे, ह्याचं पण उत्तर पाहिजे ना. ते आहे की नाही का ते तसंच आहे, हा पण एक गुलदस्त्यातला विषय आहे. नवाब मलिक त्यांनी पूर्वीची जुनी खपली काढून काढली बहुधा.
नाही, असं आहे डॉक्टर साहेब, किशोरीजी हे म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉलिटिक्समध्ये त्यांना अनुभव कमी आहे. जेव्हा या राज्यामध्ये एक वेगळे लोक निवडणूक लढल्यानंतर निकालाला कोणालाही बहुमत मिळालं नाही. आता सरकार स्थापन होण्यासाठी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ नये त्यासाठी ही आमची भूमिका होती. ज्या दिवशी शिवसेनेने निर्णय घेतला की सत्तेत सहभागी व्हायचं आहे, म्हणजे या राज्यामध्ये 180 आमदाराच्या पाठिंबाचं सरकार आल्यानंतर आमच्या पाठिंबाची गरजच नाही. एक विरोधक या नात्याने 1.5 वर्षापासून आम्ही विधानसभेचे बाहेर आमची जबाबदारी पार पडतो. अजून किशोरीताई तुम्हाला विश्वास देतोय की आम्ही पाठिंबा देणार नाही. हिंमत असेल तर बाहेर पडा. आणि आता असरानी, गब्बर सिंग, माझं तर एकच म्हणणं आहे डॉक्टर साहेब, की याच्यातलं केस्टो मुखर्जी कोण आहे, कानात कोण बोलतो, कोणामुळे ही सगळी ड्रामेबाजी सुरू आहे, याचा शोध घ्या. केस्टो कोण आहे? केस्टो मुखर्जीच्या भूमिकेत केस्टो मुखर्जी तुम्ही काय नेमकं म्हणता हे महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर कळलेलं आहे. तुम्ही वर्मावर बोट ठेवायचं, ते अगदी योग्य वर्मावर बोट ठेवलंय. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न शैलेंद्र परांजपे, विरोधी पक्षाची गरजच काय जेव्हा युतीतला सत्तेतला पार्टनर पक्षच विरोधी पक्षाचा रोल अदा करतोय? हा, एक्झॅक्टली. याच्यात करमणूक किंवा तुम्ही जसं सिनेमाचं उदाहरण दिलं की यांनी सिनेमा चालू केला, कुस्ती. हा, तर नुरा कुस्ती आणि सिनेमा असेल तर सिनेमाचा समाप्त कधी होतो? द एंडला पोलीस शेवटी येतात तेव्हा, आणि तो शेवट जो आहे तो बॉम्बे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळी आहे. त्यामुळे हे सगळं ठरवून बॉम्बे कॉर्पोरेशनच्या इलेक्शन पर्यंत चालू राहील असं मला वाटतं. आणि वारंवार या सगळ्यांना आपल्याला पुन्हा स्टुडिओत बोलवायला लागेल असंही वाटतं. त्यामुळे आता पटकन निष्कर्षाला नको जायला. फक्त नवाब मलिकांना मी थोडंसं त्रास देतो, म्हणजे पुढच्या सेगमेंटला त्यांना बोलता येईल अधिक याच्यावर, की ते जरी किती म्हणत असले मी आत्ता देणार नाही पाठिंबा, तरी त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा जे आहेत ते असं छाती ठोकपणे एखादी गोष्ट करतील किंवा करणार नाही असं या भारतात कुणी सांगू शकतं का, असं माझा एक सोपा प्रश्न आहे त्यांना. एक ब्रेक होता म्हणजे अगदी एक छोटा प्रश्न, की एकीकडे सत्तेतही राहायचं आणि दुसरीकडे विरोधी सतत करत राहायचं, सत्तेची फळं देखील घ्यायची आणि विरोधही करत राहायचं, हे नेमकं काय चालू आहे? नाही, त्याच्यात अगदी स्वच्छ आणि सोपी गोष्ट आहे. याच्यात दुर्दैवी वगैरे काही नाही. हे सहज कळण्यासारखं आहे की प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढलो तर आपली ताकद वाढेल असं दोन्ही पक्षांना वाटतं. त्यामुळे वातावरण तापत न्यायचं आणि इलेक्शन लढवायची आणि मॅक्झिमम सीट्स मिळवायच्या. राष्ट्रवादीचा ऍक्च्युअली मुंबई कॉर्पोरेशनमध्ये तसा फारसा प्रश्न येत नाही, परंतु काँग्रेस आता जी आहे तो राष्ट्रीय पक्षही आपल्याला मान्य करावा लागतं. काँग्रेसचं काही नाही म्हटलं तरी मुंबईत काम आहे आणि ते कमीत कमी त्यांना जागा मिळत. यासाठी या दोघांनी जर अपोजिशनची स्पेस ऑक्युपाय केली तर अर्थातच हे दोन्ही पक्ष निवडणुकीपूर्वी वेगळे लढू शकतात आणि केवळ मुंबईची गरज आणि सत्तेची गरज म्हणून एकत्र येऊ शकतात. कार्यकर्त्यांना यातून नेमका मेसेज काय जातो, किंवा कार्यकर्त्यांचं बळ वाढतं का? एक डीप स्टिक ज्याला आपण म्हणतो की टाकून बघायचं, आत बुडलं का तरंगतं हे बघायचं. हे दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या नेत्यांना भांडायला लावून वरच्या फळीचे नेते राजकारणाची मजा बघतायत का? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा. जी24 तास आपण पाहत आहे शिवसेना भाजपचा राडा. अरे शिवचे बाबूजी टाक आले तर छान नाश्ता घेऊन ये. चल. हो बाबा. तुम्हें यहाँ मुंबई नौकरी करने के लिए भेजा, रिस्क लड़ाने के लिए नहीं. चलो बाबूजी. प्रेमावर आलेल्या पहिल्याच संकटाला कसे तोंड देणार शिव आणि गौरी? काहे दिया परदेस आज रात्री 9 वाजता सी मराठीवर. हॅपी बर्थडे डॅड. हे माझ्यासाठी काहीही करू शकतात. काहीतरीच, पण माझ्या बाबांनी माझ्यासाठी शहरातला सर्वात योग्य बॅचलर शोधला होता. हे असं करू शकतील का? मला माहिती कोणाला फोन करायचा ते. एलिट मॅट्रिमनी. कॉल 1800-200-4433. आमच्या काळात एलिट असतं तर माझ्या बाबांनी राजा शोधला असता. दुष्यंत, तू जिच्यावर प्रेम करतोस ती सोनिया मी नाही. मैथिलीचे दुहेरी आयुष्य बदलेल का या नात्याचे रूप? सो 4Gचा हा फायदा. ओए गॅजेट गुरु, व्हॉट्स द बिग डील अबाउट 4G? काही आयडिया? आयडिया आहे. रिसेप्शन साठी. व्हॉट यू गाइस थिंक? इजंट इट ब्युटिफुल? आय लव्ह दॅट. लग्नामध्ये बेस्टीज बरोबर व्हिडिओ कॉल. व्हेरी बिग डील. मूवी 4G वर सुपरफास्ट डाउनलोड. माझ्यासारख्या लास्ट मिनिटच साठी मॅसिव्ह. एक्सक्यूज मी सर, प्लीज स्विच ऑफ योर मोबाईल फोन. Sure. Idea 4G. The biggest small change is here. जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास, फक्त एनासिन देई आराम. एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप.
माझ्या लहानपणापासून हिच्या लहानपणापर्यंत कोलगेटच कोलगेट आहे. टूथपेस्ट म्हणजे कोलगेट. आमच्या डेंटिस्टनी रेकमेंड केलं. कोलगेट हॅज बीन देअर इन द हाऊस. इट्स लाईक अ फॅमिली मेंबर. मी तीच लेगसी माझ्या मुलीकडे पास ऑन केली आहे. ह्यांच्याप्रमाणेच करोडो माता कोलगेटवर विश्वास ठेवतात. ही देते कॅल्सिलॉक प्रोटेक्शन आणि दातांना ठेवते कॅव्हिटीज पासून सुरक्षित. मुलांचा जो विश्वास आईवर असतो त्याच प्रकारचा विश्वास माझा आपल्या कोलगेटवर आहे. आईचा भरवसा आणि डेंटिस्टने सुचवलेला कोलगेट. खरी सुरक्षा तेच करतात जे नेहमी बिलगून राहतात. जसं की कॅस्ट्रॉल ऍक्टिव्हचे ऍक्टिबॉन्ड मॉलिक्यूल इंजिनला नेहमी बिलगून राहतात आणि सतत सुरक्षा करतात. कॅस्ट्रॉल ऍक्टिव्ह, वचन बिलगून राहण्याचं. हाय, मे आय हॅव युअर नंबर? नो. ऍक्च्युली तुमचा नंबर आहे माझ्याकडे, पण न विचारता तुम्हाला कॉल करणं चुकीचं होईल ना? Spray to start. KS MTV Body Sprays. आमच्या काळात एलिट असतं तर माझ्या बाबांनी राजा शोधला असता. एलिट मॅट्रिमनी. कॉल 1800-200-4433. तिरुपति में अब नए मंदिर बन रहे हैं. देश का कोना कोना बदल रहा है और हम गर्व के साथ इस बदलाव का हिस्सा बन रहे हैं. अब कोना कोना कोटक, कोटक महिंद्रा बैंक. आज तिथून परत फिरा. ज्या घरात पत्रिका बघितल्याशिवाय पानही हालत नाही, अशा घरात तुम्ही जिची पत्रिकाही नाही अशा मुलीला सून करून आणलं. दादा पण घरातच नाही, या गावात सुद्धा राहण्याची पात्रता गमावून बसला आहात तुम्ही. 1 तासाचा विशेष भाग पसंत आहे मुलगी. आज रात्री 8 वाजता झी मराठीवर. खुल जाए मस्ती. 18 जड़ी बूटियाँ दूध द्वारा क्षीर पाक विधि से निर्मित 5 पोषक तेलों के गुणों से भरपूर एकमात्र संपूर्ण आयुर्वेदिक तेल सेसा, जो कंट्रोल करे झड़ते बाल, कम बाल, रूसी, रुके और बेजान बाल. करोड़ों ने अपनाया, क्या आपने आजमाया? माय मराठीची महती 800 वर्षांपूर्वी घराघरात रुजवणाऱ्या माऊलींचा वारसा आम्ही बोलता करत आहोत. आवाज इतिहासातलं सोनेरी पान. संत ज्ञानेश्वर. आजपासून सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. मैदा, कोलेस्ट्रॉल व ट्रांसफैट रहित पतंजलि बिस्कुट खाइए और सदा स्वस्थ रहिए, क्योंकि शुद्ध आहार ही स्वस्थ जीवन का आधार है. आमच्या काळात एलिट असतं तर माझ्या बाबांनी राजा शोधला असता. एलिट मॅट्रिमनी. कॉल 1800-200-4433. साचलेत कचऱ्याचे ढीग, रोगांना आमंत्रण देणाऱ्या अस्वच्छतेचं साम्राज्य. लेप्टो, डेंग्यू, मलेरिया, तुमच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ. तुमच्या भागातल्या घाणीचे, कचऱ्याचे फोटो 7045901060 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा. आम्ही विचारू जाब बेजबाबदार महापालिका प्रशासनाला. कचरा सिटी पहा फक्त झी 24 तासवर. जिथे जिथे नागरी समस्या तिथे तिथे झी 24 तास. शिवसेना भाजपचा राडा या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर, नवाब मलिक, संदीप प्रधान आणि शैलेंद्र परांजपे आहेत. संदीप प्रधान, भारतीय जनता पक्षाचा एकूण स्वर आणि आक्रमकता अलीकडच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सेनेची ताकद वाढली आहे म्हणून स्वर वाढलाय भाजपचा, का सेनेची ताकद कमी झाली आहे म्हणून भाजप अधिक आक्रमक झालंय? नाही, निश्चितच भाजपला जे यश मिळालं, लोकसभा निवडणुकीत मिळालं आणि विधानसभा निवडणुकीतही मिळालं, त्याचाच हा एक परिणाम आहे.
आणि दुसरा परिणाम जो आहे तो असा आहे की एकेकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे जे युतीतले नेते होते, विशेषतः भाजपचे नेते होते, हे मातोश्रीवर जायचे, जागा वाटपासाठी भांडायचे, आपल्याला हवी ती तडजोड पदरातही पाडून घ्यायचे, पण तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायचे. पण मधल्या काळात काय झालं की महाजनांची हत्या झाली, गोपीनाथ मुंडे गेले आणि आपल्या लक्षात असेल की आज महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी हेच प्रमुख नेते आहेत आणि नितीन गडकरी आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठा वाद झाला तो चिमूरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आणि ते इतकं पराकोटीचं ताणलं गेलं की त्याच्यामध्ये अडवाणींना मध्यस्थी करावी लागली होती, आपल्याला आठवत असेल. बरोबर आहे. आज मनोगत मध्ये लेख लिहिणारे जे माधव भांडारी आहेत ते आपल्या लक्षात असेल की ते नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी आहेत. आशिष शेलार आहेत ते विनोद तावडे यांचे विश्वासू सहकारी आहेत आणि तावडे हे नितीन गडकरी यांच्याच गटामधले म्हणून ओळखले जात होते वर्ष. त्यामुळे कुठेतरी आता महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये एक मोठा गट असाच आहे की जो शिवसेनेबरोबर युती नको असं अगदी महाजन मुंडे यांच्या काळापासून भूमिका घेत होता. फक्त महाजनांच्या पुढे बोलण्याची शामत फारशी कुणाला नसल्यामुळे आणि महाजनांचा शब्द पक्षामध्ये एकेकाळी अंतिम असल्यामुळे त्या काळामध्ये हे तंटे बखेडे इतके मोठ्या प्रमाणावर बाहेर आले नाहीत किंवा होऊ दिले गेले नाहीत. मतभेद तर अनेक वेळा झालेले आहेत. मतभेद होते, जागा वाटपात जरा जास्त जागा शिवसेनेकडे मागितल्यानंतर सुद्धा शिवसेना नाराज होत होती, हे आपण अनेक वर्ष बघितलंय. त्यामुळे मला असं वाटतं हे वाढण्याचं एक कारण ते आहे की एकीकडे मिळालेली सत्ता आणि दुसरीकडे शिवसेनेबाबत तीव्र नापसंती असलेलेच नेते आता अग्रस्थानी आहेत, हे सुद्धा एक कारण मला असं वाटतं याच्यातलं. शैलेंद्र 100% भाजपाचा असा भाजपचा नारा आहे, तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 151 जागा मिळवायच्या आहेत अशा प्रकारचं विधान देखील शिवसेनेच्या नेत्यांकडून केले गेलं होतं. त्यामुळे दोघांचे हेतू जे आहेत ते देखील अतिशय क्लिअर आहेत. निवडणुकीनंतर अपरिहार्यता म्हणून ते एकत्र आले, परंतु सत्तेचं जागा वाटप करताना मात्र कुठेतरी आपल्याला डावललं गेले अशी भावना शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दोघांमध्ये निर्माण झाली आणि तीच अस्वस्थता, तीच खतखत आता दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांकडनं बाहेर पडताना दिसते. नाही, खतखत दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या नेत्यांकडनं बाहेर पडणं असा प्रकार नसून पहिल्या दुसऱ्या फळीतले नेते मंत्री बनलेत ही अडचण आहे. आणि मंत्रिपदावरचा माणूस म्हणजे ताईंनाही माहिती आहे की सुभाष देसाई असतील, दीपक सावंत असतील किंवा रामदास कदम असतील, आणि रामदास कदम विशेषतः प्रसिद्ध आहेत या पद्धतीची वक्तव्य करण्यात, परंतु मंत्री झाल्यानंतर ते असं काही बोलू शकत नाहीत. ही स्वाभाविक मर्यादा त्यांच्यावर आहे. त्यामुळेच दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आहेत हे पहिल्या फळीतले नेते झालेत, कारण ते समारांगणात आहेत आणि मंत्री जे आहेत त्यांना जबाबदारीने बोलावं लागतं. त्यामुळे ते नेते आज तीच भूमिका पार पाडत आहेत जी पक्षाला आवश्यक आहे. पक्षाची एकूण जो जनाधार आहे तो वाढवण्यासाठीच हे चाललंय. शिवसेनेचं शिवसेनेच्या स्टाईलने चालतं, भाजपच्या त्यांच्या स्टाईलने चालतं, म्हणूनच त्यांनी मनोगतातनं उदाहरणं दिली. आता ज्यावेळेला शिवसेना रस्त्यावर उतरून पुतळे जाळतीये आणि आशिष शेलार म्हणालेत की आम्ही देखील सामनाचं नाव न घेता तुम्ही केलेली टीका जाळू, त्यावेळेला खरा प्रश्न येईल. कारण भाजप शिवसेनेचं कॅरेक्टर हे आता चोरू पाहतं का काय हिंसक होण्याचं, आणि हा खरा मला वाटतं शिवसेनेपुढचा प्रश्न असेल. त्यामुळे तो जो सामना आहे किंवा सिनेमा आहे तो मुंबई पालिका निवडणुकीपर्यंत मुंबईत तरी निश्चित बघायला मिळेल. आणि नांदेडमध्ये जे तुम्ही म्हणालात झालं त्याचं कारण असं आहे की भाजपने एकीकडे मुख्यमंत्र्यांनी भंडारींना सांगितलंय की डोंट स्ट्रेच इट टू फार किंवा तुटेल इतकं तोडू नका, पण जिल्हा पातळीवर मात्र आदेश दिलेले आहेत की रिटॅलिएट करा. हे लक्षात इतकं तोडू नका असं म्हणायचं आणि दुसरीकडे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढायला सज्ज व्हायला सांगायचं, अशी एक दुहेरी नीती भारतीय जनता पक्ष अवलंबताना दिसतोय काय? किशोरी ताई मला सांगा की एक प्रकारे ही युती आता येणारा येऊ घातलेल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीपुरती तरी तुटलेली आहे. आता काही मुंबई महानगरपालिकेत युती व्हायची चिन्ह एवढ्या सगळ्यानंतर काही दिसत नाहीत, कारण प्रत्येकाला स्वबळावर सत्ता आणायची खुमखुमी आहे. मुळात म्हणजे स्वबळावरती आजच्या घडीला पण हा आता प्रत्येकाचा एक स्वतःचा हे राहणार की मला आणायची, परंतु आजच्या घडीला महानगरपालिकेच्या माध्यमातून जर पाहिलं तर जी आपण कामं करतोय, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा तुटवडा होता, परंतु मुंबई महानगरपालिकेने
आता अगदी 15 जून पर्यंत ज्या पद्धतीने किशोरताई, तुम्ही तुमच्या नावांची यादी आणि जंत्री जर सांगणार असाल तर तुमच्या नावांच्या जंत्री बरोबरच तुमच्या डम्पिंग यार्ड बद्दल असेल किंवा नालेसफाई बद्दल असेल, तुमच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी आशिष शेलारांनी काय विधानं केली ती आपल्याला माहिती आहे. हो, त्यांनी विधानं केली. त्या विधानानंतर जे प्रशासनाने भूमिका उचलली, त्याच्यानंतर आमच्या महापौरांनी जी भूमिका उचलली किंवा आमच्या पक्षप्रमुखांनी त्याची पण दखल घेतली पाहिजे. मुळात म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न होता त्याला जेव्हा 2004 का 5, कारण मी त्यावेळेला नगरसेविका तेव्हाही होती, परमिशन मागितल्यानंतर ह्या राज्य सरकारने त्यावेळेच्या परमिशनमध्ये जो घोळ घातला, तेव्हा जर ती मिळाली असती तर किंबहुना एव्हा मुंबईतल्या जस्ट टू मूव द मला एक सांगा की एक प्रकारे शिवसेना सुद्धा स्वतंत्रपणे हे लढायला आता तयार होते. लढायला तयार होते ना. शिवसेना ही नेहमी स्वतंत्र आहे, त्यामुळे होते ना आहे. म्हणजे शिवसेना स्वतंत्र आहे. म्हणजे नवाब मलिक जी, नाव दिस इज एन अपॉर्च्युनिटी फॉर यू. एकीकडे भाजप आणि सेना, भाजप स्वबळाची लढाईची तयारी करते तर आम्ही स्वतंत्रच आहोत असं किशोरताई स्पष्टपणे सांगतायत. या भांडणाचा, शिवसेना भाजप मधल्या या भांडणाचा राष्ट्रवादी काँग्रेस येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकात फायदा कसा उठवणार? पहिले परांजपे साहेबांनी जे सांगितलं की तुमचे स्पष्ट होत नाही तुम्ही काय करणार आहे, मी जबाबदारीने सांगतो, कधी